15 जानेवारीला मतदान झालं आणि 16 जानेवारीला निकाल लागला। राज्यातल्या सर्व 29 महानगरपालिकांचं चित्र आता स्पष्ट झालंय। राजधानी मुंबई ठाकरे बंधूंसमोर अस्तित्वाची लढाई होती, तर पुण्यात ठाण मांडून बसलेल्या अजित पवारांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला होती। नागपुरातल्या होम पिचवर विजयाची हॅट्रिक मारण्याचं आव्हान देवेंद्र फडणवीसांसमोर होतं, तर ठाण्याचा बालेकिल्ला राखण्याचं चॅलेंज एकनाथ शिंदेंसमोर होतं। कल्याण, डोंबिवली, कोल्हापूर, संभाजीनगर, चंद्रपूर सगळीकडे घासून फाईट झालीये, तर सोलापूर, नाशिक, इचलकरंजी इथे विजयी पक्षाची एक हाती सत्ता आलीये। राज्यभरात सर्व 29 महानगरपालिकांचा निकाल काय लागला, प्रत्येक महापालिकेत कोणत्या पक्षाचे किती उमेदवार निवडून आले, मुंबई, पुणे, नागपूर, सोलापूर कुठे कुठे कोणाची सत्ता आली, महापालिका निवडणुकीचा सगळा निकाल जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। सुरुवात करूया मुंबईपासून। मुंबईत भाजप आणि शिंदेची युती विरुद्ध उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती अशी फाईट होती। या निवडणुकीसाठी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र आले होते। मुंबई महानगरपालिकेत एकूण 227 जागा आहेत, त्यापैकी भाजपनं सर्वाधिक 89 जागा जिंकल्या। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 65, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला 29, काँग्रेसला 24, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 3, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 1, मनसेला 6, MIMला 8 तर इतर पक्षांना 2 जागा मिळाल्या आहेत। यावरून आता मुंबईमध्ये भाजप आणि शिंदेच्या युतीची 118 जागांसह सत्ता आली हे स्पष्ट झालंय। तर 25 वर्षांनंतर ठाकरेंच्या हातून मुंबई महापालिका गेलीये। मुंबईतून जाऊया पुण्यात। पुणे महानगरपालिकेत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी फाईट होती। या निवडणुकीसाठी अजित पवार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं एकत्र येत युती केली होती। पुणे महानगरपालिकेत एकूण 165 जागा आहेत, त्यापैकी भाजपनं सर्वाधिक 119 जागा जिंकल्या। अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 27, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 1, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला 0, काँग्रेसला 15, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 3, मनसेला 0 आणि इतर पक्षांना 0 जागा मिळाल्या आहेत। या निकालावरून पुण्यात पुन्हा एकदा भाजपचीच बहुमतानं सत्ता आल्याचं क्लिअर झालंय। पुण्याप्रमाणेच पिंपरी चिंचवडमध्येही भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी फाईट होती, पण इथेही भाजपनं राष्ट्रवादीला धूळ चारलीये। पिंपरी चिंचवड महापालिकेत एकूण 128 जागा आहेत, त्यापैकी भाजपनं सर्वाधिक 84 जागा जिंकल्या आहेत। अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 37, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 0, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला 6, काँग्रेसला 0, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 0, मनसेला 0 तर इतर पक्षांना 1 जागा मिळाली आहे। खरं तर अजित पवार संपूर्ण निवडणुकीत पुण्यात ठाण मांडून बसले होते। त्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती, मात्र पवारांना पुणे जिल्ह्याचा आपला गड राखण्यात अपयश आलंय। पुढची महानगरपालिका आहे ठाण्याची। ठाणे हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा बालेकिल्ला। इथे भाजप आणि शिंदेची युती होती, तर अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस वेगळी लढत होती। दुसरीकडे ठाकरे बंधूंची युती होती, त्यांच्यासोबत शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा होती, तर काँग्रेस पक्ष स्वबळावरती लढला। ठाणे महापालिकेच्या 131 जागांपैकी भाजपनं 28 जागा जिंकल्या। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 1, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला 75, काँग्रेसला 0, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 9, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 12, MIMला 5, मनसेला 0 आणि इतर पक्षांना 1 जागा मिळाली आहे। या निकालावरून आता ठाण्यात महायुतीची सत्ता आल्याचं स्पष्ट झालंय, पण शिंदेच्या सर्वाधिक जागा निवडून आल्यानं इथे त्यांच्या पक्षाचा महापौर बसण्याची शक्यता आहे। यानंतर पाहूया कल्याण, डोंबिवली। इथे सुद्धा शिंदे आणि भाजपची युती होती। ही महापालिका निवडणुकीआधीच मोठ्या प्रमाणात निवडून आलेल्या बिनविरोध उमेदवारांमुळे गाजली होती। या ठिकाणी तब्बल 20 उमेदवार बिनविरोध आले होते। या महापालिकेत एकूण 122 जागा आहेत, त्यापैकी शिंदेच्या शिवसेनेनं सर्वाधिक 54 जागा जिंकल्या। भाजपनं 50 जागा जिंकल्या। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 10, काँग्रेसला 2, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 0, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 1, मनसेला 5 तर इतर पक्षांना 0 जागा मिळाल्या आहेत। अशा प्रकारे कल्याण, डोंबिवलीमध्ये भाजप आणि शिंदेच्या युतीची सत्ता आली आहे। नवी मुंबईचा विचार केला तर इथे भाजप आणि शिवसेना वेगवेगळे लढले होते। या महापालिकेत एकूण 111 जागा आहेत, त्यापैकी भाजपनं सर्वाधिक 65 जागा जिंकल्या। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 2, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला 42, काँग्रेसला 0, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 0, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 0, मनसेला 1 तर इतर पक्षांना 1 जागा मिळाली आहे। ही निवडणूक गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे या वादामुळे गाजली होती। इथे आता भाजपची सत्ता आली आहे। मीरा भाईंदर बद्दल बोलायचं झालं तर भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलाय। या महापालिकेत एकूण 95 जागा आहेत, त्यापैकी भाजपनं तब्बल 78 जागा जिंकल्या। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 0, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला 3, काँग्रेसला 13, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 0, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 0, मनसेला 0 तर अपक्षांना 1 जागा मिळाली।
इथे शिंदेच्या शिवसेनेचे प्रताप सरनाईक यांनी भाजपला पराभूत करण्यासाठी आपली पूर्ण ताकद लावली होती, पण त्यांना यश आलं नाही. MMR मध्येच येणारी उल्हासनगर ही आणखी एक महापालिका. या महानगरपालिकेत 78 प्रभाग आहेत, त्यापैकी भाजपनं 37 जागा जिंकल्या. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 0, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला 36, काँग्रेसला 1, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 0, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 0, मनसेला 0, वंचितला 2 तर इतर पक्षांना 2 जागा मिळाल्या. इथे महायुती फिसकटल्यानं भाजप विरुद्ध शिंदे अशी फाईट झाली होती. आता सत्तेचं गणित जुळवून आणण्यासाठी काँग्रेस आणि वंचितची भूमिका महत्त्वाची असणार आहे. वसई विरार महापालिकेबद्दल बोलायचं झालं तर या महापालिकेत 115 जागा आहेत. इथे बहुजन विकास आघाडी सगळ्यांना धक्का देत सर्वात मोठा पक्ष ठरला. बवियाने या निवडणुकीत 71 जागा जिंकल्या. भाजपनं 43 जागा जिंकल्या. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 0, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला 0, काँग्रेसला 1, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 0, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 0 आणि मनसेला 0 जागा मिळाल्या आहेत. या महापालिकेत बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांनी त्यांचा गड राखला. इथे आता बवियाचा महापौर बसणार आहे. पनवेल ही MMR मधली आणखी एक महानगरपालिका. या महानगरपालिकेत एकूण 78 जागा आहेत, त्यापैकी भाजपनं सर्वाधिक 55 जागा जिंकल्या आहेत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 5, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला 2, काँग्रेसला 4, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 2, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 0, मनसेला 0 तर इतर पक्षांना 10 जागा मिळाल्या आहेत. इथे भाजप विरुद्ध मविया अशी फाईट होती, मात्र भाजपनं मोठा विजय मिळवत ही महापालिका आपल्या ताब्यात घेतली आहे. पुढची महानगरपालिका आहे भिवंडी निजामपूर. इथे एकूण 90 प्रभाग आहेत, त्यापैकी भाजपनं 22 जागा जिंकल्या. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 0, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला 12, काँग्रेसला 30, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 0, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 12, मनसेला 0, MIMला 0, समाजवादी पक्षाला 6 तर इतर पक्षांना 8 जागा मिळाल्या. इथे काँग्रेस मोठा पक्ष ठरला असला तरी कोणत्याही एका पक्षाला बहुमत नाही, त्यामुळे या महापालिकेत त्रिशंकू परिस्थिती आहे. MMR मधून जाऊ मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये घासून फाईट झाली. इथल्या 115 जागांपैकी भाजपला सर्वाधिक 57 जागा मिळाल्या तर MIMनं 33 जागा जिंकून दुसरं स्थान मिळवलं. इथे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 6, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला 13, काँग्रेसला 1, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 0, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 1, मनसेला 0 तर इतर पक्षांना 4 जागा मिळाल्या आहेत. या महापालिकेत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला, पण MIMनं सुद्धा चांगली मुसंडी मारली आहे. जालना महापालिकेबद्दल बोलायचं झालं तर या महानगरपालिकेत एकूण 65 जागा आहेत, त्यापैकी भाजपनं सर्वाधिक 41 जागा जिंकल्या. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 0, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला 12, काँग्रेसला 9, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 0, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 0, मनसेला 0 तर इतर पक्षांना 3 जागा मिळाल्या आहेत. या महापालिकेत भाजपनं निर्विवाद यश मिळवलंय. पुढची महापालिका आहे लातूरची. लातूरमध्ये काँग्रेसनं भाजपला धक्का देत सत्ता मिळवली आहे. इथे प्रचारादरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य भाजपला महागात पडलं. या महापालिकेत एकूण 70 जागा आहेत, त्यापैकी भाजपला 22 जागा मिळाल्या. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 0, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला 0, काँग्रेसला 43, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 1, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 0, मनसेला 0 तर इतर पक्षांना 4 जागा मिळाल्या आहेत. अशा प्रकारे ही महापालिका काँग्रेसच्या ताब्यात गेली आहे. यानंतर पाहूया नांदेड वाघाळा महानगरपालिका. या महापालिकेत अशोक चव्हाण विरुद्ध इतर अशी फाईट होती. इथे भाजपनं मोठा विजय मिळवला आहे. इथल्या 81 जागांपैकी भाजपनं तब्बल 45 जागा जिंकल्या. या ठिकाणी MIM 14 जागा जिंकून दुसरा सर्वात मोठा पक्ष ठरला. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 0, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला 4, काँग्रेसला 10, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 2, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 0 तर प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला 5 जागा मिळाल्या तर इतर पक्षांना 1 जागा मिळाली. ही महापालिका भाजपनं एक हाती आपल्या ताब्यात घेतली आहे. परभणी महानगरपालिकेबद्दल बोलायचं झालं तर इथे ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद आहे. या महानगरपालिकेत एकूण 65 जागा आहेत, त्यापैकी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सर्वाधिक 25 जागा मिळाल्या. भाजपनं 12 जागा, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला 0, काँग्रेसला 12, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 11, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 0 इतर पक्षांना 5 जागा मिळाल्या. या महानगरपालिकेत महाविकास आघाडी एकत्र होती. आता इथे त्यांचा महापौर बसणार आहे. सोलापूर महापालिकेचा विचार केला तर भाजपनं इथे क्लीन स्वीप केलंय. या महानगरपालिकेत एकूण 102 जागा आहेत, त्यापैकी भाजपनं तब्बल 87 जागा जिंकल्या. इथे MIM 8 जागा जिंकून दुसरा सर्वात मोठा पक्ष ठरला. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 0, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला 4, काँग्रेसला 2, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 1, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 0, मनसेला 0 तर इतर पक्षांना 0 जागा मिळाल्या आहेत. ही महापालिका सुद्धा भाजपनं आपल्या ताब्यात घेतली आहे. पुढची महानगरपालिका आहे कोल्हापूरची. इथे काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी महायुतीनं सर्वाधिक जागा जिंकल्या आहे. कोल्हापुरात एकूण 81 जागा आहेत, काँग्रेसनं त्यापैकी 34,
तर ठाकरेंच्या शिवसेनेनं 1 जागा जिंकली. भाजपला 26, शिंदेच्या शिवसेनेला 15, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 4 आणि इतर पक्षांना 1 जागा मिळाली. कोल्हापुरात काँग्रेसच्या सतेज पाटील यांनी प्रचार गाजवला होता. इथे काँग्रेसला यश मिळालं असलं तरी महायुतीची सत्ता आली आहे. यानंतर पाहूया इचलकरंजी महापालिका. या महापालिकेत एकूण 65 जागा आहेत. त्यापैकी भाजपनं सर्वाधिक 43 जागा जिंकल्या. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 1, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला 3, काँग्रेसला 0, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 1, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 0, तर शिवशाहू आघाडीला 17 जागा मिळाल्या आहेत. ही महापालिका भाजपने जिंकली आहे. पुढची महानगरपालिका आहे सांगली मिरज कुपवाडची. या महापालिकेत एकूण 78 जागा आहेत. त्यापैकी भाजपने 39 जागा जिंकल्या. काँग्रेसला 18, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 16, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 0, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला 2, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 3 जागा मिळाल्या आहेत. सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या अचूक नियोजनामुळे ही महापालिका भाजपच्या हाती आली आहे. आता जाऊ विदर्भात. उपराजधानी नागपूरमध्ये भाजपनं विजयाची हॅट्रिक मारली. इथे भाजप विरुद्ध काँग्रेस अशी फाईट होती, पण संघाच्या होम पिचवर भाजपनं महापालिका क्लीन स्वीप केली आहे. फडणवीस गडकरींच्या सभा, लाडकी बहिणीचं यश आणि विकास कामांचं नरेटिव्ह इथे चाललं. नागपूर महानगरपालिकेत एकूण 151 जागा आहेत. त्यापैकी भाजपनं तब्बल 102 जागा जिंकत नागपूर खिशात घातलंय. इथे शिंदे सेनेला 1 जागा मिळाली. अजित पवारांच्या राष्ट्रवादीलाही 1, तसंच काँग्रेसला 34 जागा, उद्धव ठाकरेंच्या सेनेला 2, MIMला 6, तर इतरांना 5 जागा मिळाल्या. चंद्रपुरात मात्र भाजपला मोठा धक्का बसला. इथे विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसनं भाजपच्या सुधीर मुनगंटीवारांना मात दिली. भाजपचा अश्वमेध रोखण्यात इथे वडेट्टीवारांना चांगलं यश आलंय. या महापालिकेत एकूण 66 जागा आहेत. त्यापैकी भाजपनं 23 जागा जिंकल्या. शिंदे सेना 1, काँग्रेस 27, ठाकरेंच्या सेनेला 6, MIM 1, तर इतरांना 8 जागा मिळाल्या. इथे भाजपचा विषय गणला तो अंतर्गत नाराजीमध्येच प्रदेशाध्यक्षांनी जाहीर केलेले तब्बल 17 उमेदवार बदलण्यात आले. पक्षांतर्गत दुरावा हेच भाजपच्या पराभवाचं कारण ठरलं. इथे मित्र पक्षांच्या मदतीने काँग्रेसचा महापौर बसेल. अमरावतीबद्दल बोलायचं झालं तर इथे भाजपला जास्त जागा मिळाल्या असल्या तरी त्यांना मित्र पक्ष, विशेष करून रवी राणांना जवळ करावं लागणार आहे. खरं तर इथे रवी राणांच्या युवा स्वाभिमान पक्षानं स्वतंत्र उमेदवार देऊन भाजपची खेळी केली. अमरावती महापालिकेत 87 जागा आहेत. त्यापैकी भाजपनं 25 जागा जिंकल्या. रवी राणांच्या युवा स्वाभिमाननं 15, शिंदेच्या सेनेनं 3, राष्ट्रवादी अजित पवार गटाने 11, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 2, काँग्रेसला 15, MIMला 12, तर इतरांना 4 जागा मिळाल्या आहेत. विशेष म्हणजे इथे फडणवीसांचे मावस भाऊ विवेक कलोती यांचा पराभव झाल्यानं भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जातोय. पुढची महापालिका आहे अकोल्याची. अकोल्यामध्ये कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळालेलं नाही, परंतु सगळ्यात मोठा पक्ष भाजप ठरला असून मित्रपक्ष आणि अपक्षांच्या मदतीने भाजपची सत्ता येणार हे स्पष्ट आहे. महापालिकेत एकूण 80 जागा आहेत. त्यापैकी भाजपनं 38 जागा जिंकल्या. शिंदेच्या शिवसेनेनं 1, राष्ट्रवादी अजित पवार गटाने 1 जागा जिंकली, तर इथे काँग्रेसने तब्बल 21 जागा जिंकत दुसरा नंबर मिळवलाय. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 6, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 3, वंचित 5, MIM 3, तर इतरांना 2 जागा मिळाल्या आहेत. आता जाऊ उत्तर महाराष्ट्रात. नाशिकचा विचार केला तर या महापालिकेत 122 जागा आहेत. भाजप इथे सर्वात मोठा पक्ष ठरला. 100चा आकडा पार करता आला नसला तरी भाजपने इथे सत्ता मिळवली. गिरीश महाजनांनी आपली ताकद इथे दाखवून दिली. स्वबळावर लढणाऱ्या भाजपनं 72 जागा जिंकल्या. शिंदे सेनेला 26, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 4, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 15, काँग्रेसला 3, मनसेला 1 आणि 1 अपक्ष निवडून आला. नाशकात आता महापौर भाजपचा आणि विरोधी पक्ष शिंदेची सेना असेल. मालेगावचा विचार केला तर अल्पसंख्याक बहुल महापालिकेत इस्लाम पार्टी सर्वात मोठा पक्ष ठरला. या महापालिकेत एकूण 84 जागा आहेत. त्यापैकी इस्लाम पक्षाने 35, MIMने 21, तर समाजवादी पक्षाने 6 जागा जिंकल्या, तर शिंदे सेनेने इथे 18 जागा जिंकल्या. मालेगावात सेक्युलर फ्रंटचा प्रयोग यशस्वी झाला. इथे राज्यातल्या मोठ्या पक्षांना फार कमी जागा मिळाल्या. भाजपला 2, काँग्रेसला अवघ्या 3 जागा मिळाल्या. इथे भाजपचे सगळे प्रयत्न फेल गेले. जळगावबद्दल बोलायचं झालं तर या महापालिकेत एकूण 75 जागा आहेत. महायुती आणि मविया अशी इथे थेट लढत झाली, ज्यात काँग्रेस मात्र स्वतंत्र लढली होती. त्यापैकी भाजपनं तब्बल 46 जागा जिंकत महापालिकेवर आपला झेंडा फडकवलाय. भाजपने इथे 46 जागा लढवून 46 जिंकल्या, त्यामुळे त्यांचा स्ट्राईक रेट 100चा राहिला आहे. महानगरपालिकेत शिंदे सेनेच्या वाट्याला 22 जागा आल्या. उद्धव सेनेला 5 जागा मिळाल्या आहेत. तसंच अजित पवार गटाने 1 जागा जिंकली असून 1 जागा अपक्ष उमेदवाराला मिळाली आहे. विशेष म्हणजे सलग 3ऱ्या वेळेस
येथे काँग्रेसला 0 जागा मिळाल्या असून जागा न मिळण्याची काँग्रेसची हॅट्रिक झाली आहे। पुढची महापालिका आहे धुळ्याची। या महापालिकेत एकूण 74 जागा आहेत, त्यापैकी भाजपनं तब्बल 50 जागा जिंकत महापालिका आपल्या ताब्यात घेतली आहे। इथे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला 5, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 8, MIMला 10 आणि 1 जागा अपक्षला मिळाली आहे। शेवटची महापालिका आहे अहिल्यानगर। इथे एकूण 68 जागा आहेत। इथे संग्राम जगताप आणि सुजय विखे या जोडीने धुवा उडवला। आधीच 5 नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याने तब्बल 52 जागा महायुतीच्या जिंकून आल्या। यापैकी अजित पवार गटाने 27 तर भाजपने 25 जागा जिंकल्या। वेगळे लढणाऱ्या शिंदे सेनेला 10 जागा मिळाल्या तर काँग्रेसला 2, ठाकरेंना 1, MIM 2 आणि बसपाची 1 जागा निवडून आली। आता महापौर कोणाचा बसणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। या निवडणुकीत लक्षवेधी ठरलेली गोष्ट शहरात झालेली MIMची एंट्री। चक्क 2 जागा मिळवत त्यांनी चांगलं यश मिळवलं। आता सर्व 29 महानगरपालिकांचा निकाल पाहिला तर भाजपला एकूण 1441, शिंदेच्या शिवसेनेला 408, काँग्रेसला 317, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 164, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 154, MIMला 97, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 36, वंचित बहुजन आघाडीला 15, मनसेला 13 आणि इतर पक्षांना 224 जागा मिळाल्या। एकूणच काय तर भाजपनं राज्यभरात दणदणीत विजय मिळवलाय। काँग्रेसनं काही ठिकाणी यश मिळवलं तर शिंदेच्या शिवसेनेलाही बालेकिल्ल्यात चांगल्या जागा मिळाल्या। पण मुंबईची सत्ता ठाकरेंच्या हातून जाणं याची चर्चा सगळीकडे होतीये। तुम्हाला या निकालाबाबत काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलभिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।